मी प्रियंका. शंखनाथ न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. एका माथेफिरूकडून 2 व्यक्तींवर खुनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना नागपूर शहरच्या नंदनवन परिसरात पुढे आली आहे. आज सकाळी झालेल्या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ माजली. जखमी झालेल्या व्यक्तीमध्ये राजकुमार भैसारे वय 40 वर्ष आणि आनंद जेडीएन शेट्टी वय 54 वर्ष यांचा समावेश आहे. तर आरोपी परिसरातच राहणारा रजत मेश्राम असून त्याने या दोघांवर हल्ला का केला हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मिळालेल्या माहितीप्रमाणे नंदनवन झोपडपट्टीच्या गली नंबर 1 मध्ये आज सकाळी 6च्या दरम्यान आरोपी रजत मेश्राम कैची घेऊन निघाला. वाटेत त्याला आनंद शेट्टी दिसताच त्याने कैचीने शेट्टी यांच्या गळ्यावर वार केला आणि पळून गेला. पुढे समोर जाताच राजकुमार भैसारे हे शेकोटी पेटून हात शेकत बसले असताना रजतने त्यांच्या डोक्यावर मागून 3दा कैचीने हल्ला केला. राजकुमार जोरात किंचाळताच त्यांचे नातेवाईक धावत घराबाहेर आले, मात्र तोपर्यंत रजत पळून गेला होता. याबाबत पोलिसांना तत्काळ माहिती देताच डीसीबी झोन 4 रश्मिता राव यांनी तत्काळ पोलिसांना आरोपीला पकडण्याचे निर्देश दिले आणि पोलिसांनी तत्काळ आरोपी रजत मेश्रामला अटक केली. मनोहर मेश्राम आणि तिकडे एक मद्रासी आहे, इडलीचा व्यवसाय करते. त्याला मारून आला आणि इकडे धावत धावत पहिले एका घरी लपला तो. त्याच्यानंतर त्यांनी हकललं तर तो इकडे आला. इकडे आल्यानंतर तो व्यक्ती चुलीत काड्या लावत होता, पाणी गरम करत होता कामाला जायसाठी. तर त्यांनी त्याला आला ना मागे कैचीनं डोक्यावर मारलं. तर त्याला इथे आहे गालाला आणि इथे लागला आहे ब्रेनजवळ. तर मेडिकलला नेलं मी. त्यांना कडी सजा मिळायला पाहिजे, काऊन की निर्दोषला जर त्या व्यक्तीचा गुन्हा असता आणि त्यांनी जर मारलं असतं तर तो गुन्हेगार असता. पण तो काही न करता त्यांनी त्याच्या अंगावर हात टाकला, म्हणजे हा फार मोठा गुन्हा केला. त्याला जास्तीत जास्त तुमच्या लेवलनी जे सजा मिळेल ती सजा द्यायला पाहिजे. ऐसा है कि यही लड़का था और हम सुबह के टाइम में उठते हैं, डेली उठते हैं. वो बाहर वो पानी लाने बाथरूम गए थे, वहाँ से आए और बैठे थे चूल जला रहे थे. तो उठने में ये हुआ और वो चिल्लाते चिल्लाते आए कि मायव करके मारा करके. तो वैसे ही हम दौड़ते दौड़ते उधर गए तो उधर भी पब्लिक थी, इधर भी. तो उनका फिर वो भी भाग गए थे जिनने मारा वो रजत मेश्राम. कुछ भी नहीं, दुश्मनी नहीं, कॉन्टेक्ट ही नहीं है उधर. क्या पता नहीं उतना. वो सर पे मारा है और उधर बैठे थे. तब त्यांना मारलं ना, त्यांनीच आम्हाला सांगितलं की हा मुलगा आहे, याने मला मारलं. तो विहाराच्या समोर तो मुलगा असे करत होते. तर आम्ही समजलो, तसंच आम्ही धावत धावत त्यांच्याकडे गेलो. पण ते आम्हाला काही सापडले नाही. तिकडे पण जल्लोष होता आणि इकडे पण जल्लोष होता. इतक्या तर नाही, पण आता ते आनंद मामा आहे त्यांना मारला आणि ही दुसरी केस आहे. आता समोर त्यांनी कोणाला मारलं एवढं काही माहित नाही, पण 11 नंबर गल्लीत ते पोहोचले असं आम्हाला माहित झालं. जखमी झालेल्या आनंद शेट्टी खासगी रुग्णालयात तर राजकुमार यांचा मेडिकल रुग्णालयात उपचार सुरू आहे. परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या मते रजतला दारूचे भयंकर व्यसन आहे आणि कदाचित या व्यसनापायीच हा गुन्हा घडला. मात्र या हल्ल्यामागचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाथ न्यूज.